Hello friends, welcome in Valid Education channel. Friends, how are you? Hope you all are good. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. नेमकी महा-टी-ई-टी म्हणजे काय? महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. त्याला आपण मराठीत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा असे म्हणतो. ही परीक्षा महाराष्ट्र शासनातर्फे म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळाअंतर्गत घेतली जाते किंवा होत असते. जाणून घेऊयात मित्रांनो, महा-टी-ई-टी म्हणजे काय? महा-टी-ई-टी म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी. त्याला आपण इंग्लिशमध्ये टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असे म्हणतो. परीक्षेचा उद्देश जाणून घेऊयात मित्रांनो. इयत्ता 1 ते 8वीसाठी शिक्षक होण्याची पात्रता मिळवणे हा परीक्षेचा उद्देश असतो. यामध्ये मित्रांनो 2 प्रकारचे पेपर घेतले जातात. त्यामध्ये पेपर 1 हा इयत्ता 1 ते 5वीसाठी म्हणजे प्राथमिक शिक्षकांसाठी, आणि पेपर 2 हा इयत्ता 6वी आणि 8वीसाठी, 6वी ते 8वीसाठी म्हणजे त्याला आपण पेपर 2 की त्याला उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून संबोधलं जातं. परीक्षेचा प्रकार हा ऑफलाईन असतो. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, प्रमाणपत्राची जर वैधता आपण बघितली, म्हणजे आपण ही परीक्षा पास झाल्यानंतर प्रमाणपत्राची जर वैधता बघितली तर ती आयुष्यभर आहे. म्हणजेच नवीन शासन नियमानुसार ती शेवटपर्यंत आपल्याला मिळते. तर टी-ई-टी संदर्भाचं जर महत्त्व जाणून घ्यायचं ठरलं मित्रांनो, तर टी-ई-टी ही परीक्षा शासनाने आता शिक्षकांसाठी अनिवार्य केलेली आहे. जर ही परीक्षा आपण पात्र झालो तर महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये किंवा काही खाजगी शाळांमध्ये आपण शिक्षक पदासाठी पात्र होऊ शकतो किंवा शिक्षक पदासाठी अर्ज करू शकतो. मित्रांनो, टी-ई-टी संदर्भातील पात्रता विषय आपण जाणून घेऊयात. जर आपण इयत्ता 1 ते 5वीसाठी म्हणजे प्राथमिक शिक्षकासाठी जर विचार केला तर परीक्षार्थी हा 12वी उत्तीर्ण असावा. त्या परीक्षेमध्ये त्याला किमान 50% गुण मिळवणं अपेक्षित आहे. प्लस मित्रांनो, तो डी-एड हा पात्र असावा किंवा डी-एडची परीक्षा देत असलेला विद्यार्थीसुद्धा किंवा डी-एड करत असलेला विद्यार्थीसुद्धा ह्या परीक्षेसाठी पात्र असू शकतो. मित्रांनो, पेपर 2चा जर विचार केला तर इयत्ता 6वी ते 8वीसाठी म्हणजे उच्च प्राथमिक शिक्षकासाठी नेमकी पात्रता काय आहे? तर तो विद्यार्थी किंवा तो परीक्षार्थी पदवीधर असावा, म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असावं, प्लस तो बी-एड त्याचं पूर्ण असावं किंवा बी-एडच्या अंतिम वर्षात तो असावा. मित्रांनो, आता बघूयात परीक्षा पद्धत. महा-टी-ई-टीची परीक्षा पद्धत कशी असते मित्रांनो? ह्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2साठी 150 गुणांची प्रश्नपत्रिका असते. 150 गुणांचे प्रश्न असतात. यामध्ये वेळ साधारणतः दिला जातो 2.5 तास, घड्याळी 2.5 तास. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. आणि सर्वात महत्त्वाचं, यामध्ये MCQ टाईप म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात. मित्रांनो, टी-ई-टी संदर्भात आपण माहिती घेत आहोत, तर आपण अभ्यासक्रम बघूयात. अभ्यासक्रम पेपर 1साठी कसा असणार आहे? तर एकूण 5 विषय असतात मित्रांनो. नंबर 1 बालविकास व अध्यापनशास्त्र, नंबर 2 भाषा 1, नंबर 3 भाषा 2. आता या भाषांमध्ये मित्रांनो मराठी, हिंदी आणि इंग्रजी यामध्ये 3 भाषेमध्ये तुम्ही कुठल्याही 2 भाषा त्या ठिकाणी निवडू शकता. 4था विषय असतो मित्रांनो गणित, आणि 5वा आहे पर्यावरण अभ्यास. जर आपण याची मार्किंग सिस्टीम बघितली तर बघूयात. बालविकास व अध्यापनशास्त्र यावर एकूण 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी. भाषा 1 यावर मित्रांनो 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी. भाषा 2चा जर आपण विचार केला, यावर सुद्धा मित्रांनो 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी. गणित ह्या विषयाचा जर विचार केला तर 30 प्रश्नांसाठी 30 गुण या ठिकाणी आहेत. आणि पर्यावरण अभ्यास यावर सुद्धा मित्रांनो 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी. तर मित्रांनो, एकूण 5 विषयांसाठी प्रत्येकी 30 प्रश्न असतात, म्हणजे एकूण 150 प्रश्न विचारले जातात. आणि त्यासाठी एकूण मार्क असतात 150 आणि वेळ असतो आपल्याला 150 मिनिट. म्हणजे प्रश्न असतात 150, प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी असतो आणि टोटल गुण असतात 150. मित्रांनो, पेपर 1चा आपण अभ्यासक्रम आणि प्रश्न आणि गुण सिस्टीम बघितली, गुण पद्धत बघितली. तर विचार करूयात आपण अभ्यासक्रम पेपर 2चा. पेपर 2मध्ये अभ्यासक्रम कसा असणार आहे, कोणकोणते विषय त्यामध्ये असणार आहेत तर बघूयात. प्रथम विषय असणार आहे बालविकास व अध्यापनशास्त्र.
भाषा 1, भाषा 2 म्हणजेच मराठी, हिंदी, इंग्लिश यापैकी तुम्ही 2 भाषा कुठल्याही निवडू शकता. नंतर गणित व विज्ञान किंवा समाज अभ्यास म्हणजे पेपर 2साठी मित्रांनो 4 विषय या ठिकाणी असतात. आता याचे प्रश्न आणि याची मार्किंग सिस्टीम आपण बघूयात. बालविकास व अध्यापनशास्त्रासाठी या ठिकाणी 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी. भाषा 1 यामध्ये सुद्धा 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी. भाषा 2 यामध्ये 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी. आणि मित्रांनो गणित व विज्ञान यावर एकूण 60 प्रश्न विचारले जातात 60 गुणांसाठी. आणि ज्या परीक्षार्थ्यांनी समाज अभ्यास हा जर विषय घेतला असेल तर सेम समाज अभ्यासावर या ठिकाणी 60 प्रश्न विचारले जातात 60 गुणांसाठी. म्हणजे यामध्ये सुद्धा एकूण 150 प्रश्न असतात 150 गुणांसाठी आणि वेळ असतो 150 मिनिट. मित्रांनो बघूयात परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो NCERT किंवा महाराष्ट्र शिक्षण मंडळाची जी काही पुस्तके आहेत ती वाचावीत. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो मागे झालेल्या TETच्या एक्झाम्स किंवा मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या सराव म्हणून सोडवाव्यात. त्यामुळं काय समजतं मित्रांनो की प्रश्न कशा पद्धतीचे येतात याचं पण अवलोकन होतं. प्रश्न कशा पद्धतीचे असू शकतात हे आपल्याला समजते. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो MCQ टेस्ट आपण त्याला मॉक टेस्ट म्हणतो किंवा MCQ हे प्रश्न नेहमीच सोडवावेत. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो पॅडॅगॉजी म्हणजेच अध्यापनशास्त्र यावर जास्त भर द्यावा कारण की याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारली जातात. कारण की परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्यामुळं अध्यापनशास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की TET पेपर किंवा TET परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर किंवा पास केल्यानंतर तुम्हाला थेट नोकरी मिळत नाही किंवा मिळेलच असं नाही. परंतु सर्वात महत्त्वाचं आपण शिक्षक भरतीसाठी पात्रताही नक्कीच मिळते. म्हणजेच आपल्याला शिक्षक भरतीसाठी पात्रताही मिळते. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो इट्स अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इट मीन्स जर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायची असेल शिक्षक पात्र व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं मित्रांनो मॉक टेस्ट व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे सराव प्रश्न नेहमी सराव हा अपेक्षित आहे. कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युटी ही नेहमी ठेवा. दररोज कमीत कमी 2 ते 3 तास हा अभ्यास करावा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो 90+ गुण मिळवण्याचं टार्गेट हे असू द्या. तर मित्रांनो व्हॅलिड एज्युकेशन चॅनल अंतर्गत आपण TET संदर्भात सर्व मार्गदर्शन तसेच इंग्लिश विषयाचे मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलमार्फत देणार आहोत. मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.